ठाणे लोकसभा के सांसद नरेश मस्के के जन्मदिन के अवसर पर नवी मुंबई के ऐरोली में एकनाथ पर्व का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम का नेतृत्व स्वीकृत नगर सेवक साहिल चौगले ने किया, जिसमें सांस्कृतिक और संगीत कार्यक्रमों ने माहौल को खास बना दिया। ऐरोली में आयोजित इस विशेष कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों, खासकर महिलाओं की उत्साहपूर्ण भागीदारी देखने को मिली। कार्यक्रम के दौरान सांस्कृतिक प्रस्तुतियों और संगीत के माध्यम से उत्सव का माहौल बनाया गया। महिलाओं को विशेष रूप से सम्मानित करते हुए उन्हें उपहार भी वितरित किए गए। इस मौके पर खुद सांसद नरेश मस्के कार्यक्रम में उपस्थित रहे। उनके साथ नगर सेवक द्वारकानाथ भोईर, शिवसेना के गट नेता मनोज हल्दणकर, नगर सेविका हिमांगी सोनावणे, महिला जिला संगठक शीतल कचरे, नगर सेवक जगदीश गौते, नगर सेविका ऐश्वर्या सोनावणे, नगर सेविका दीक्षा कचरे, पूर्व नगर सेविका शुभांगी गौते, नवी मुंबई सिख समाज के जिला प्रमुख गगनदीप सिंह कोहली, अंकुश सोनावणे तथा कई पदाधिकारी और शिवसैनिक मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान सांसद नरेश मस्के ने साहिल चौगले के प्रयासों की सराहना करते हुए उनके नेतृत्व की प्रशंसा की। खास करून ऐरोलीकरांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। साहिल चौगुले यांनी या ठिकाणी खास करून नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ऐरोलीकरांनी जवळजवळ 28 नगरसेवक हे ऐरोली विधानसभेने आम्हाला शिवसेनेला जे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या विभागामध्ये सुद्धा 4ही नगरसेवक, आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचे आभार मानण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन साहिलने केलेलं आहे। साहिल स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा महानगरपालिकेवरती गेलेला आहे, त्याचं सुद्धा कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो। वहीं साहिल चौगुले ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। मस्के साहेबांचा वाढदिवस तर एक निमित्त होता। एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठलेही सरकमस्टन्सेस न बघता ते कसे लोकांसाठी त्यांच्या मदतीला धावून गेले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता। 100% एकनाथ शिंदे साहेबांसारखं बनणं हे माझं स्वप्नच आहे आणि त्यांच्या केलेल्या कामावरच आणि त्यांच्या कामाची स्टाईल बघूनच मी काम करायचं प्रयत्न करतो। शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की देशभरामधून म्हणतेच नाही, सर्वच पक्षांची लोक त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांच्या पक्षाकडे घेऊन त्यांच्याकडे आकर्षित होतात। मला नक्कीच 100% विश्वास आहे ज्यांनी जेवढ्या लोकांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी काम केलंय ते आता शिवसेनेत येऊन अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक काम करतात। मी आमचं दरवर्षी 14 तारखेला रॅली असल्यामुळे आमचं दरवर्षी 19 एप्रिलला बौद्ध समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात सायनाथवाडीमध्ये कार्यक्रम आम्ही ठेवतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।